शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ऐरोली प्रभाग क्रमांक 12 मध्ये राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री दर्जा विजय चौगुले आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या शुभ हस्ते ढोल ताशाचा गजर फटाके फोडून आणि फीत कापून शिवसैनिकांच्या उपस्थित करण्यात आले। यावेळी प्रभागातील नवनियुक्त युवा सेना महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी राजू पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। राज्यमंत्री दर्जा विजय चौगुले यांनी शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी केलेली विकास कामे हीच त्यांच्या यशाची पोहोच पावती असल्याचे सांगितले। मागील निवडणुकीप्रमाणे मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। मी सांगायची काही गरजच नाही, आम्ही काय बोलायची पण गरज नाही। जो या नव्या मुंबईतला जो प्रवाह आहे, या नव्या मंदिराच्या झंझावात जो शिवसेनेच्या प्रचाराची जी सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आमचं क्रेडिटेबल आहे। आम्ही केलेल्या कामाची आम्ही या ठिकाणी आम्ही लोकांची जी सेवा केली, जी कामं केलेली त्या कामाचं आम्ही सर्व लोकांना माहितीच आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रचार करतो आणि आम्हाला वाटते की जी कामं आम्हाला बोलून सांगायची गरज नाही। उद्या लोक बोलतात यांनी हे नाही केलं, त्यांनी ते नाही केलं, पण ज्यावेळेस ते होतं तेव्हा त्यांनी काय केलं एवढंच आम्हाला बोलायचं, दुसरं आम्हाला काय बोलायचं आहे। आम्ही निगेटिव्ह मुवमेंट बघण्यापेक्षा, आम्हाला कोण निगेटिव्ह बोलतो त्याच्याकडे काय बघण्यापेक्षा आम्ही जी पॉझिटिव्ह कामं केलेली त्या पॉझिटिव्हला आम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्हला फोकस करून आम्ही निगेटिव्हवरती मात करणार। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन शिवसैनिका करून माजी नगरसेवक राजू पाटील यांच्या कार्यगौरव करीत शुभेच्छा दिल्या। प्रभाग क्रमांक 12 मध्ये आमचे उपशहप्रमुख राजू पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होतं आणि कार्यालयातून जनसेवेच्या अनुषंगातून त्यांनी काम करण्याची प्रतिज्ञा त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याचबरोबर शिवसेना प्रमुखांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे काम ते सातत्याने गेली कित्येक वर्ष या प्रभागामध्ये करत आहेत आणि म्हणूनच या प्रभागातील जनता त्यांच्यावर प्रेम करत आहे आणि त्या प्रेमातून त्यातून मतदानाच्या पेटीमध्ये भरघोस मतदान या परिसरामध्ये होत आहे, ही आम्हाला अभिमानास्पद बाब आहे आणि म्हणून असंच काम आणि असंच कार्य या येत्या 10 दिवसामध्ये व्हावं आणि त्यातून राजन विचारे साहेब यांना निवडून येण्यासाठी भरघोस मतदान व्हावं अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर हे कार्यालय प्रचार कार्यालय आणि जनसंपर्क कार्यालय म्हणून राजू पाटील यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे, तर भविष्यातील राजकीय कारकिर्दीच्या अनुषंगातून त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि चांगली राजकीय भरभराट होण्याची सदिच्छा व्यक्त करतो, प्रार्थना करतो। माजी नगरसेवक राजू पाटील यांनी ऐरोलीचा प्रभाग क्रमांक 12 हा बालेकिल्ला असून येत्या निवडणुकीत हा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात राहील असे सांगत विचारे पुन्हा निवडणुकीत येतील अशी अपेक्षा व्यक्त केली। आज माझा प्रभाग क्रमांक 12 हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गेली कित्येक वर्ष याला म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। तरी आता महायुतीचे उमेदवार आमचे राजनजी विचारे साहेब उभे, त्यांच्या प्रचार कार्यालय म्हणजे शाखा म्हणून आम्ही इथं उद्घाटन केलेलं आहे आणि त्या प्रसंगी तुम्ही बघितलंच असेल की सेक्टर 2 मध्ये शिवसैनिक महिला आघाडी किती म्हणजे ह्याच्यात असा युवासेना असेल सगळं एकजुटीने एक मताने राजन विचारे साहेबांना बहुमत संख्येने विजयी करणार हे आमचा प्रभाग क्रमांक 12 तर्फे निश्चय आहे। यावेळी समाजसेवक संजय भोसले उपस्थित होते, तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये ऐरोली युवती सेना जिल्हा प्रमुख पूनम आगावणे, ऐरोली युवती विभाग प्रमुख रेवती इंचाळू, शाखा प्रमुख श्रीकांत कांबळे, उपशहर अधिकारी ऐश्वर्या पाटील, विभाग अधिकारी चेतन पाटील, उपशाखा अधिकारी रोहिणी सोनावणे, उपशाखा प्रमुख सिद्धांत साळुंखे यांची निवड करण्यात आली। राज्यमंत्री विजय चौगुले, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, राजू पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले। कार्यालयाच्या उद्घाटनानंतर प्रभागामधील दुकाने, सोसायटी चाळीमध्ये महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांचा कार्य अहवाल वाटून प्रचार करण्यात आला। यावेळी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते। सैनिक वेडे करू जीवाचे दान, पण पुन्हा एकदा भारत देशात बनवू हिंदुस्थान।
हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. माननीय राजन विचारे साहेब यांनी या आपले जे खासदार म्हणून उमेदवार आहेत त्यावेळेला दुसरी वेळ त्यांना ही उमेदवारी शिवसेना भाजपा रिपाई युतीने दिलेली आहे. हे एक असे खासदार आहेत की ज्यांनी त्यांचा जो फंड त्यांना जो अवेलेबल केलेला होता तो पूर्णपणे फंड वापरून आधीच्या खासदारांचा सुद्धा उरलेला फंड त्यांनी वापरला आहे. आणि म्हणजे त्यांनी कामांचा पूर्ण सपाटा लावलेला आहे, पूर्ण डोंगर कार्याचा त्यांचा उभा केलेला आहे. त्यामुळे आम्हाला अशी भीती नाहीये की आमचे उमेदवाराबद्दल काही माहिती देण्याबद्दल आम्हाला भीती नाहीये की काही नाहीये. त्यामुळे आम्हाला अक्षरशः विश्वास आहे की आमचे हे उमेदवार 100% नव्हे तर 200% निवडून येणार आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा अधिक मतांनी यावर्षी ते उमेदवार निवडून येणार आहे. तरी मी सर्व मतदारांना आमच्या युवती सेनेच्या टीमतर्फे हे करू शकते की माहिती गावी जाणारे असतील किंवा काही असतील तर त्यांनी प्लीज युवा पिढीने पुढे येऊन मतदान करावं मोठ्या संख्येने आणि राजन विचारे साहेबांना भरघोस मतांनी विजयी करावं. या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी ठाणे 25 लोकसभा निवडणुकीसाठी राजन विचारे साहेबांच्या कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन केलेलं आहे. माझी नवीनच नियुक्ती झाली शाखा प्रमुख म्हणून. त्याच प्रसंगी राजू पाटील साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. राजन विचारे साहेबांच्या निवडणुकीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आमची नवीन युवा टीम आहे त्यासाठी साहेबांनी नियुक्त केलेली आणि साहेबांचा विजय निश्चित आहे हे सगळ्यांनाच परिचित आहे. त्यासाठी साहेबांना खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.